ओम नमो नारायणाय. मी डॉक्टर कृष्ण देवगिरी, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरू. चला तर आज आपण जाणून घेऊया एक महत्त्वाचा विषय योग सद्गुरू विचारधारामध्ये, ती म्हणजे नाना विविध भक्ती हीच आनंदी आरोग्यमय जीवनाची शक्ती. निसर्गाचाच एक नियम आहे की या विश्वातील प्रत्येक कण आणि कण हा अक्षय आहे. विश्वातील प्रत्येक निर्मिती ही ईश्वराची अनमोल कला आहे. विश्वनिर्मात्याने एकदा एखादी नवीन निर्मिती केली तर ती अक्षय असते. उदाहरणार्थ पाणी निर्माण झाले तेव्हा ते पावसाच्या रूपात पृथ्वीवर आले. विहीर, तलाव, ओढा, नाले, नद्या यांच्या माध्यमातून सर्व पाणी समुद्राला मिळते. तिथे एक छोटासा एक सुभाषित आठवलं, एक संस्कृत सुभाषित बोलतो मी. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छते. म्हणजे पावसाचं पाणी पृथ्वीवर पडल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून शेवटी ते समुद्राला जाऊन मिळतं. त्याप्रमाणे हे भक्तीचे मार्ग आहेत. मुस्लिम भक्ती करतात अल्लाच्या नावाने, हिंदू भक्ती करतात देवाच्या नावाने, ख्रिश्चन भक्ती करतात येशूच्या नावाने. पण ह्या सर्व भक्तीचे मार्ग शेवटी त्या निर्मात्याकडेच जातात, हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. उन्हाळ्यात पाण्याची वाफ होऊन ढग बनतात याच पाण्याचे, आणि हे निसर्गनिर्मित पाणी शेवटी त्या निर्मात्याकडेच पोचतं. म्हणजे आपण म्हणतो ना, हे एक जीवनचक्र आहे. जीवो जीवस्य जीवनम. त्याचप्रमाणे देवाच्या भक्तीशिवाय मनुष्याला आरोग्यदायी आनंद जीवनाची गती मिळत नाही, आनंद मिळत नाही. जसे पावसाचे पाणी वेगवेगळ्या मार्गाने शेवटी समुद्रालाच मिळतं, अगदी त्याचप्रमाणे देवाची भक्ती करताना सुद्धा ती भक्ती वेगवेगळ्या प्रकारे जरी केली, वेगवेगळ्या माध्यमातून जरी केली, तर ते मनापासून कोणत्याही भक्तीचा मार्ग अवलंबला तरी सर्व भक्ती प्रकार हे आपल्या देवाच्या चरणीच घेऊन जातात. माझ्या माहितीप्रमाणे भक्तीचे 9 मार्ग आहेत, ते आपण पाहूया. पहिला मार्ग म्हणजे श्रवण भक्ती, दुसरा कीर्तन भक्ती, तिसरा स्मरण भक्ती, चौथा वंदन भक्ती, पाचवा अर्चन भक्ती, सहावा पाद संवाहन भक्ती, सातवा दास्य भक्ती, आठवा सख्य भक्ती आणि 9वा आत्मनिवेदन भक्ती. आता या प्रत्येक भक्तीचा मार्ग म्हणजे थोडक्यात माहिती आपण बघूया. पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवण भक्तीचे अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे राजा परीक्षित. श्रवण भक्ती ही संपर्क साधण्यासाठी मानवाची मूलभूत गरज आहे. परमात्म्याचे नाम, गुण संकीर्तन, नित्य उपासना आणि सामुदायिक उपासना ऐकणे ही भक्तीची सर्वात पहिली पायरी आहे. भगवंताच्या गुणाच्या श्रवणाने सत्व गुणाचा संचय होत जातो. मी स्वतः हे नामस्मरण, गुण संकीर्तन, नित्य उपासना आणि सामुदायिक उपासना, सामुदायिक सुदर्शन उपासना हे स्वतः ऐकणे, माझे शब्द मी स्वतः ज्या प्रमाणात ऐकतो त्याच प्रमाणात माझी भक्ती वेगळ्याने, चांगल्या मार्गाने फलदायी होत जाते. आता दुसरी भक्ती आहे ती म्हणजे कीर्तन भक्ती. एखाद्या विषयात जर आपल्याला विशेष प्रगती साधायची असेल तर त्यासाठी अभ्यास आवश्यक असतो. हा अभ्यास म्हणजेच कीर्तन किंवा योग सद्गुरू विचारधारामध्ये सुद्धा मी या प्रकारच्या भक्तीचा उल्लेख करत असतो, कारण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या विषयावरती अभ्यास करून प्रवचन, कीर्तन देत असतो. स्वतः परमात्म्याचे गुण संकीर्तन करणे म्हणजेच कीर्तन भक्ती. एक छोटासा शुभचित. मग जो गाई वाडे कोडे
माझे चरित्र माझे पोवाडे, तयाची आम्ही मागे पुढे चोहीकडे उभाची. कीर्तन भजन नर्तन यांच्या माध्यमातून भगवंताची, पांडुरंगाची म्हणजेच प्रत्यक्षपणे देवाची अभंग, भावगीत, संगीत, टाळ, मृदुंग, वीणा इत्यादी वाद्यांच्या तालावर केलेले नामस्मरण, सामुदायिक नामस्मरण हे होय. कीर्तन भक्तीचे अतिशय महत्त्वाचे उदाहरण म्हणजे नारद मुनी, नामदेव, तुकाराम, एकनाथ असे संत. त्यानंतर आपण पाहणार आहोत तिसरी भक्ती म्हणजे स्मरण भक्ती. स्मरण भक्ती. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. स्मरण भक्तीचा उत्कृष्ट नमुना म्हणजे भक्त प्रल्हाद, ध्रुव, बाळ इत्यादी होय. मी स्वतः स्वानुभवातून अंगीकारलेली जीवन प्रणाली म्हणजे नक्कीच ध्यान योग सुद्धा त्यामध्ये येते. ध्यान योग अर्थातच स्मरण म्हणजे आठवण. परमेश्वर आहे, सदैव आहे व अत्यंत कृपाळू आहे याचे नित्य स्मरण आवश्यक आहे. भगवंताचे नाम म्हणजेच भगवंताचे अकारण कारुण्य, भगवंताच्या नामातच भगवंताचे सामर्थ्य आहे. म्हणूनच नामस्मरण हे सर्वात सोपे व अत्यंत सूक्ष्म साधन आहे. चौथी म्हणजे वंदन भक्ती. वंदन भक्तीचा मळा फुलवला आहे तो म्हणजे बालपणापासून भगवान श्रीकृष्ण यांच्या सोबत राहिले ते अक्रूर महाराज. आणि दुसरे उदाहरण म्हणजे महाज्ञानी विदूर. असे संत ते वंदन भक्तीचे धुरा पुढे घेऊन गेलेत. वंदन म्हणजे नमस्कार, मनाचे नमन करणे म्हणजे चुकीच्या गोष्टीकडे झेपावणारे मन उचित गोष्टीकडे वळविणे. दिवसाच्या 24 तासापैकी कमीत कमी 24 मिनिटे फक्त भगवंतासाठीच ठेवण्यासाठी जो बंधन असतं त्याला जी वंदन मर्यादा असते त्या वंदनाचा एक अविभाज्य व सुंदर प्रदेश म्हणजे धूळ भेट. परमात्म्याच्या चरणाची धूळ हीच सर्वश्रेष्ठ विभूती. म्हणून भगवंताच्या सगुण साकार मूर्तीच्या चरणांना लावलेले गंध, परमात्म्याच्या हवनातील उदी अथवा परमात्म्याच्या तस्बिरी समोरील लावलेल्या उद्बत्तीची रक्षा किंवा गंध, अष्टगंध हा एक आहे स्वभक्तीच्या भक्तीचा छंद. कपाळाला व गळ्याला ही लावावी लागते. मग स्वतःची पूजा सुद्धा करू शकतो. त्यामुळे आपोआप कपाळाच्या स्थानी असलेले आज्ञाचक्र आणि गळ्याच्या स्थानी असलेले विशुद्ध चक्र अशुद्धीकडून शुद्धीकडे प्रवास करण्यास तयार होऊ लागते. श्रीमद पुरुषार्थ ग्रंथ राजाच्या प्रत्येक खंडातील प्रत्येक शब्द म्हणजे साक्षात परमात्म्याच्या चरणांच्या धुळीचा एक कणच होय. ते शब्द मुखी असणे, मुखातून मनात शिरणे आणि मनातून कृतीत उतरणे म्हणजेच मर्यादा उदीचे ग्रहण करणे होय. आता आपण पाहणार आहोत पाचवी भक्ती म्हणजे अर्चन भक्ती. अर्चन भक्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे पृथू महाराज. भगवंताच्या देवाच्या साकार रूपाशी स्वतःचे घट्ट नाते स्थापन करण्यासाठी केलेला हा प्रयास, त्यासाठी केलेली प्रत्येक प्रेममय कृती म्हणजे अर्चन भक्ती. परापूजा, मानसपूजा व मूर्तीपूजा हे तिन्ही अर्चन भक्तीचेच प्रकार आहेत. सहावी म्हणजे पाद संवाहन भक्ती. पाद संवाहन भक्तीचे प्रतीक आहे ते प्रत्यक्षात ईश्वराचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ज्या प्रकारे योग्य प्रकारे समजावून घेऊन आचरणात आणण्यासाठीचे उदाहरण म्हणजे प्रत्यक्षात माता लक्ष्मी. आणि रामायणातील उत्तम व्यक्तिरेखा म्हणजे
रामबंधू भरत होय. 5 संवहन भक्ती म्हणजे परमेश्वराच्या नेमानुसार, म्हणजे थोडक्यात सत्य, प्रेम, आनंद, स्वतःचे इतराशी आचरण ठेवणे असा होतो. 7वी भक्ती म्हणजे दास्य भक्ती. दास्य भक्तीचा अलौकिक नमुना म्हणजे प्रत्यक्षात शक्ती, भक्ती, युक्ती आणि बुद्धीचे देवता म्हणजे महाबली हनुमान. दास्य भक्ती म्हणजे माझा स्वामी जेवढा समर्थ तसाच मीही होणार या इच्छेने त्याच्या पायाशी राहून विनम्रपणे त्याच्या सर्व विनयाने नेमाने स्वतःला बांधून घेणे होय. दास्य भक्ती म्हणजे संपूर्ण शरणागती. परमात्म्याचे दास्यत्व म्हणजेच परमेश्वराचे प्रेम, निर्भयता व पावित्र्य या त्रिवेणी संगमाचे दास्यत्व स्वीकारणे असा होय. 8वी म्हणजे सख्य भक्ती. सख्य भक्तीचे अतिशय सुंदर उदाहरण म्हणजे महाभारतातील व्यक्ती, ती म्हणजे अर्जुन, उद्धव. मानवाच्या जीवनात नित्य सोबत असणारा एकमेव परिपूर्ण मित्र म्हणजे भगवंत अर्थात देव. प्रत्येक गोष्टीत आधी तो आणि मग मी हा भाव नित्य जागरूक ठेवणे म्हणजे सख्य भक्ती. असा माझा जेव्हा भाव राहील तेव्हा या सख्याचे प्रत्येक जीवावर असणारे निरतिशय प्रेम मला अनुभवता येईल. आणि 9वी भक्ती म्हणजे आत्मनिवेदन भक्ती. आत्मनिवेदन भक्तीची परिपूर्णता सिद्ध करण्यासाठी एकमेव उदाहरण म्हणजे बळीराजा. स्वतःच्या समग्र जीवनाचा, प्रत्येक श्वासाचा, प्रत्येक कृतीचा आणि प्रत्येक भावाचा नैवेद्य त्याला अर्पण करणे म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती. म्हणूनच मी सदैव सांगत असतो की आपण ही गुरुमार्गाने वरील प्रमाणे कोणत्याही 9विधा भक्ती मार्गाने भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी गुरुनिर्मित मार्ग घ्यावा आणि भक्तीच्या शक्ती प्राप्तीतून मिळणाऱ्या पुण्याची बँक भरावी. आनंदी आरोग्यमय जीवन जगायला आत्ताच सुरुवात करा आणि कोणता तरी भक्ती मार्ग घ्या. धन्यवाद. ओम नमो नारायणाय.